नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि निहारिका बुक क्लबच्या 138व्या सभेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नवीन वर्षात सुरुवात झाल्याबरोबरच लगेच एक छान क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम असं हेमंत डोमे दिग्दर्शित चित्रपट बघण्यात आला आणि काल शिकायला गेलो हे प्रशांत दामलेंचं नाटक बघण्यात आलं आणि त्या नाटकाची पण कथा व्यंकूची शिकवणी म्हणून दमा मिरासदारांची खूपच छान कथा होती आणि आवश्यक प्रमाणे काळानुसार त्यात त्यांनी नाटकात बदलही केलेले होते. त्यानंतरच्याच आनंदाच्या घटना घडत असताना मागच्या महिन्यातच आपल्याला शिरीष देखल्यांनी एक होकार दिला की या वर्षाची सुरुवात आपण त्यांच्या एका पुस्तक परिचयाने करूया. त्याप्रमाणे ते इथे हजर झाले आणि त्याआधी अजून एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आजवर त्यांनी मी मोठा परिचय देणारच नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे ते म्हणून राज्य नाट्य स्पर्धेच्या आणि अनेक एकांकिका नाटकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. पण यावर्षी अजून चांगली गोष्ट घडली म्हणजे एक गोवा हिंदू असोसिएशन अतिशय नावाजलेली संस्था आहे. त्या संस्थेने त्यांचं सुभेदार गेस्ट हाऊस हे नाटक व्यावसायिक नाटक 2 अंकी करायला घेतलं आणि त्याचा शुभारंभाचा प्रयोग 25 डिसेंबरला पुण्यामध्ये झाला सुद्धा. आणि विजय केंकरे दिग्दर्शक त्यांचं तर मला वाटते 100च्या वर झाली, 105च्या वर असेल नाटक दिग्दर्शित करायला. तर त्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करूया. मी डॉक्टर दोषींना विनंती करते की हा सोलापूरचा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. नाही सगळे सोलापूरकरांचं आता त्यांच्यासोबत दोन शब्द सांगतो. बसा. मुलांच्या पुस्तकात एक किस्सा आहे. माणसं 2 प्रकारची असतात. एक कोथिंबीर आणायला चाललो, संध्याकाळी पिठलं करणार आहे असं जाहीर सांगणार आहे आणि एक घरातून वास जरी आला तरी न सांगणार. नाटक लिहिलं विजय केंकरेंनी दिग्दर्शित केलं. त्याची जाहिरात झाल्यानंतर प्रयोग ठरल्यानंतर आपल्याला सांगितलं. खात्री नव्हती ते होईल. काही असू धनंजय मासिक धारपांच्या मासिकात ह्याचा लेख. तर आणि दुसरं वैशिष्ट्य काय आहे शिरीषचं की प्रचंड वाचन आहे, प्रचंड साहित्याची जाण आहे. सिनेमा, संगीत, पुस्तक, कादंबरी, लेख एवढं माहिती आहे एवढं बोलतो. आणि म्हणजे तुम्ही कराच त्यांचा सत्कार, पण त्याला देवानी एक देणगी दिली आहे. त्यामुळं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याचं याच्यात आहे. काय म्हणजे इट इज अ म्हणजे ब्लेसिंग्स आपल्यासाठी इन डिस्गाइज की ही दोन्ही माणसं आपल्या सोलापूरची आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर सोलापूरच्या मराठी याच्यामध्ये नितीन आणि शिरीष यांनी आपल्याला सांगता येतं बा हे आमचे बुक क्लब जे आहेत किंवा आमचे मित्र आहेत. तसे हे 2 आणि दुसरी तशीच आनंदाची गोष्ट म्हणजे मागच्या महिन्यातच पुणे पुस्तक प्रदर्शनामध्ये डॉक्टर त्यांचं नितीन वैद्य यांचं पण एक पुस्तक वाचून उरलेले काही हे पुस्तक प्रकाशन झालं. मागच्याला वाचन प्रसंग हे पुस्तक त्यांनी 100 पुस्तकांचं म्हणजे पुस्तक परिचय अशा स्वरूपाचंच पुस्तक होतं. साधारण आताही त्याच स्वरूपाचं आहे. मी ज्यांना म्हटलं होतं 100 मध्ये तुमचं मावणार नाही, नाहीतरी दुसरं पुस्तक येईल. आणि त्यांच्या लेखीचं मानसीचं पण एक पुस्तक महाभारतातील कथा म्हणून मी आलेलं होतं. त्या दोघांचे अभिनंदन. ती इथे नाही आहे पण तिला मी कळवलं वैयक्तिक. भाग 1 हे लक्षात घ्या, राहिलंय त्याच्यामध्ये लिहायचं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रस्तावनेत ते कदाचित सांगतील की या पुस्तकांची प्रेरणा कशी मिळाली त्यांना. त्याच्यात निहारिका बुक क्लबचा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचाच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट. माझं हे पुस्तक आहे ना, हे या आपल्या गटाचं अपत्य आहे असं मला वाटतं. आणि यामध्ये म्हणजे पहिलं जे माझं पुस्तक आलं होतं त्याचं आपल्या या गटात मी बोललो होतो त्याचा काय संबंध नव्हता. ह्या पुस्तकामध्ये माझे 10-12 वर्षातले लेख आहेत सगळे मोठे.
10 मोठे लेख आहेत, त्यातले जवळजवळ 5-6 लेखांचा ऐवज मी इथे बोलायचं म्हणून टिपणे काढले, इथे बोललो आणि मग टिपणाचं काय करायचं म्हणून त्या अक्षरनामावरती प्रसिद्धीला दिले. त्यामुळे हे पुस्तक मी अक्षरनामाचे रांग जपतक आणि आपला गट अशा दोन्ही गटाला अर्पण केलेला आहे. अरे वा वा. निहारिकाचं हो, बोर्ड टाईप आहे एकदम. राम जगताप अक्षरनामा तुम्ही लिहिण्याचा आणि निहारिका पुस्तक प्रेमी गट तुम्ही बोलण्याचा आत्मविश्वास दिलात म्हणून हे पुस्तक तुम्हाला. सगळ्यांचाच घेतो. आपल्या या बुक क्लबला त्यांनी हे पुस्तक भेट दिलेलं आहे. नमस्कार. आज परिचय करून देतो तो हिना कौसर खान या लेखिकेचं पुस्तक गेल्या वर्षी आलेलं आहे, इत्रनामा. या लेखिकेचे काही लेख लोकसत्ताच्या 2-1 वर्षापूर्वी सातत्याने ती लिहित होती. काही कथा पण वाचलेल्या होत्या. मग तेव्हा तिच्याशी संपर्कही झालेला होता. याही पुस्तकाच्या निमित्ताने संपर्क झालेला होता. एक त्यातला काय म्हणता येईल, सोलापूरकरांसाठी आपुलकीचा धागा असं म्हणू शकतो की त्यांचं आजोळ सोलापूरचं आहे, आईचं माहेर. आणि पुस्तकातही काही सोलापूरचे उल्लेख आहेत, म्हणजे रेवणसिद्धेश्वरची जत्रा बित्रा वगैरे असं. आणि ही जी नायिका आहे तिचं घरही सोलापुरातच आहे असा एक उल्लेख आहे. म्हणजे ती काही येत नाही इथे, पण उल्लेख असा आहे. एक गोष्ट काय, या समाजातला एक माणूस म्हणून मला असं जरा मुद्दाम नोंद करायची आहे की अलीकडे जो एक खूप मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे, भिंती उभ्या राहत आहेत, लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत, तिरस्कार करत आहेत, खूप वेगवेगळ्या पोस्ट वेगवेगळ्या माध्यमांमधून येत असतात. तर ते काही मला स्वतः वैयक्तिकरित्या मान्य नाही. कारण आणि एखाद्या समाजाचा अगदी घाऊकरित्या द्वेष करणं वगैरे हे सुद्धा काही मला पटत नाही. म्हणजे बिस्मिल्ला खान असेल किंवा शाहिद परवेजसारखा हे असेल, साहिर, शकील, मंटो, इस्मत चुगताई, अशा अनेक लोकांनी आपल्याला जे दिलेलं आहे ते केवळ त्यांच्यावर एक शिक्का मारून ते रिजेक्ट करणं हे मला काही मान्य नाही. कारण त्यांनी खूप आपल्याला दिलेलं आहे, हे त्याच्याविषयी खूप काय आनंद दिलेला आहे, त्याची एक कृतज्ञता आहे. ही एक नोंद मला या निमित्ताने, थोडं या पुस्तकाच्या निमित्ताने करायची आहे. आणि काही मुद्दे तिच्या ह्याच्यात जे येतात, तो माझासुद्धा एक मुद्दा होता. म्हणजे आमच्या ग्रुपवरच हे झालेलं होतं व्हॉट्सॲपच्या. इथे एक छोटासा एक संवाद येतो असा, म्हणजे या जातीच्या संदर्भात. असं जाती किती खोल रुजल्यात जाणीवात, लहान होतो तेव्हा शाळेतले वर्ग मित्र मैत्रिणी नुसतेच मित्रमैत्रिणी होते, पण आता व्हॉट्सॲपच्या शाळेच्या ग्रुपवर बघतो ना, किती गरळ ओकत असतात जातीच्या नावानं. कुणी मराठा म्हणून, कुणी दलित, आदिवासी, कुणी ब्राह्मण, कुणी मुस्लिम, कुणी ख्रिश्चन. लहानपणी असं काहीही डोक्यात नव्हतं. आता मात्र हे विखार वाढलेत. कधीकधी त्रास होतो. अनेकदा ग्रुपवर सांगून झालं असले मेसेजेस नकोत. किमान या ग्रुपवर तरी आपण लहानपणासारखे निरागस राहू. सगळे हो हो म्हणतात, पण दुसऱ्याला एखादी दुखवणारी पोस्ट आली की लगेच फॉरवर्ड होतेच ग्रुपवर. हा मला तर फारच खूपदा अनुभव आला. मी काही ग्रुपमधून बाहेर पण पडलो की सांगूनही काही फरक पडत नाही त्याच्यात. तर आता ही जी कादंबरी आहे ही मुख्यतः 3 पात्रांची कादंबरी आहे. नायिका जी आहे ती नाझिया नाव आहे तिचं. नंतर नायक म्हणता येईल तो सुमित.
आणि असद नावाचा एक त्या नाझियाचा लहानपणापासूनचा मित्र आहे. हे दोघं एकत्रच वाढले, आताही ते एकत्रच पुण्यात जवळपास राहत आहेत, आपापल्या क्षेत्रात कामं करत आहेत. हा जो कादंबरीचा जो काही सगळा भाग घडतो तो मुख्यतः या 3 पात्रांमध्ये घडतो. त्यातही काय म्हणता येईल की ही एक प्रेमकथा आहे, ती सुमित आणि या नाझियाची. आत्तापर्यंत माझ्या वाचनात तरी अशी स्थिती आली नाही, म्हणजे वाचनात. म्हणजे मोनिका गजेंद्रगडकरांची एक कथा आहे की ज्याच्यात ती हिंदू मुलगी आहे, त्यांनी एका मुस्लिमशी लग्न केलं आहे आणि मग पुढे तिच्या ह्याच्यात काय काय सगळे असे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येतात, असा एक त्याच्यात उल्लेख. काही अशा कथा आलेल्या आहेत. आपण खामोश पाणी नावाचा एक सिनेमा बघितला होता किरण खेरचा, त्याच्यातही असंच होतं. म्हणजे ती बाय ॲक्सिडेंट गेलेली आहे पाकिस्तानात, पण हिंदू आहे आणि तिचं एका मुस्लिमाशी लग्न झालं आणि मग तो मुलगा तिच्याशी ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो, या पद्धतीच्या गोष्टी आत्तापर्यंत आलेल्या आहेत. पण माझ्या वाचनात तरी पहिल्यांदाच असं आलं की हिंदू मुलगा आहे तो एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडलेला आहे आणि त्याच्यात जे काही ताणतणाव निर्माण होतात त्याचं एक चांगल्यापैकी चित्रण या पुस्तकात आलेलं आहे. काही भाग वाचून दाखवत जातो, त्याच्या निमित्ताने मग मी थोडं बोलेनसुद्धा. हे दोघंही जे आहेत ते पत्रकार आहेत. दोघांचं फील्ड एकच आहे, ते वेगवेगळ्या ह्याच्यात काम करतात पण फील्ड एकच आहे. आणि मग आता इथे एक सुरुवातीला काय म्हणता येईल की या लेखिकेची एक चित्रमय शैली जी आहे त्याचं एक चांगलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. अगदी सुरुवातीलाच आहे. लक्ष्मण आणि सुमित स्पॉटवर पोचले. हातात खरी माहिती आली नव्हती, पण बॉम्बस्फोट नक्कीच नव्हता. सुमितने तसा ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज केला. त्यानंतर सुमितनेच आगीच्या उठणाऱ्या लोळांसह 30 सेकंदाचं फेसबुक लाईव्ह केलं. ऑफिसची प्राथमिक गरज पूर्ण केल्यावर सुमितला जरा हायसं वाटलं. स्पॉटवर भयंकर केवास होता. ओरडा, रडणं आणि आपली माणसं शोधणं सुरू होतं. फायर ब्रिगेडची गाडी पोचली होती, पण मॉल पूर्णपणे रिकामा झाला नव्हता. सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्याच्या शेजारीच ब्रँडेड कपड्यांचं दालन होतं. कपड्यांमुळे तिथेही आग झटकन पसरली होती. त्या दालनात सिनेमागृहात काही लोक अडकून पडले होते. लहान मोठ्या ट्रायल रूम, टॉयलेट्स, तिथली तर परिस्थितीच लक्षात आली नव्हती. थोडीफार चेंगराचेंगरी झाली होती. त्या गर्दीत रिपोर्टरची भर होती. पोलीस गर्दीला दूर होण्यास सांगत होते, पण नागरिक आपल्या आप्तेष्टांसाठी व्याकुळलेले होते. सगळीकडे गोंधळ, आवाज, रडण्याचा, एकमेकांना हाका मारण्याचा, शोधाशोधीचा. 10 मिनिटांपूर्वी चैतन्याने सळसळणारा मॉल शब्दशः काळवंडला होता. धुरांचे लोट येत होते. कुठल्या फट्टीतून आग उसळत होती. भयंकर हातबलतेनं माणसं मॉलच्या दिशेने पाहत होती. बाया बापुडे, पोरसोरं, पोलीस, अग्निशमनचे जवान दिसत होतेही आणि नव्हतेही. आगीने भयभीत झालेल्या गर्दीचा एकच एक चेहरा झाला होता, काळा कुट्ट धुरकट. आणि एकदम सुमितला तोच त्या दिवशीचा हलकासा मधुमालतीचा गंध आला. त्याने श्वास घेतला. तो क्षणभर स्थिर झाला. ती आली होती, नाझिया. एवढ्या कर्कश वातावरणातसुद्धा सुमित तिच्याकडे पाहत राहिला. असं ते सगळं ते वर्णन येतं. आणि मग त्याच्याबरोबर एक जण आलेला आहे, एक बातमीदार. तो म्हणतो, कोणी गचकलं नाही ना, नाहीतर अजून काम वाढेल. याच्यावरती नाझिया एकदम चिडते. प्लीज, गचकलं काय? इतकं कसं इन्सेन्सिटिव्ह असावं? किमान प्रसंग आणि जागा तरी बघ. तिचा चिडलेला नूर आणि घटनेची नजाकतता लक्षात घेत त्या बातमीदाराने म्हणजे मला तसं म्हणायचं नाही असा खुलासा केला. सुमित एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या चिडण्याचं त्याला आश्चर्य वाटलं. रिपोर्टिंग करायचं म्हटलं तर असं हळवून कसं चालेल? तो स्वतःशीच पुटपुटला. पण चिंतामणीने ते ऐकलं. तर चिंतामणी हा त्याचा खास मित्र आहे. सुम्या, हा परशा नेहमीच असं बोलतो. बरं झालं तिने झाडलं ते.
फार ऐटीत असतं. नाच फार संवेदनशील आहे असं म्हणून ते एक तिचा कॅरेक्टरचा एक गुण इथे लेखिकेने हळूच टाकलेला आहे असा. आता ही नाझिया जी आहे ती आता आपल्या सोलापुरातल्या लोकांना ती भाषा तशी परिचयाचीच आहे, तो उल्लेखही थोडा येतो. ती राहते पुण्यात आणि आईवडील इकडे आहेत सोलापुरात. तर त्यांचं एक संवाद जो आहे आईवडिलांचा तो पण थोडासा वाचतो मी, म्हणजे आपल्याला भाषा परिचितच आहे. तिनं आम्हीला सलाम दुवा केला, अब्बांची विचारणा केली. तशी आम्ही थोडी उखडतच अब्बांच्या वाढत्या डायबिटीसविषयी तक्रार करू लागली. तेरे अब्बा को जरा पथ्य पाणी करने को नको, मिट्टा खाते तकलीफ उनकोच होती ना. कल मैं भी जानबूझकर फल्ल्या क्या पुऱ्या बनाई. नाजिया जोरात हंसू लागली. खुदा तू भी ना माँ पक्की टीचर है, अब्बा ने क्या करे खाए ही रहेंगे. मैं काय का खाता है भाई असं म्हणून फोन अब्बांनीच घेतला. आता ते आम्हीची तक्रार करू लागले. तेरी माँ का कैसा रहते कि जान जलाने का और समझाने का, आजू बाजू के लोका को बांट के सटी और क्या एक दोन हत्ते वो अकेले ने खाई. नाजियाला आईच्या शिकवणीवर हसायला आलं. अब्बाई खळखळून हसले. अच्छा चल ये बता इधर कब आती है. किधर, सोलापुर को. हाँ मतलब वो असद की फूफू पूछ रही थी. या खुदा अब असद की फूफू क्या पूछ रही, किसको कुछ काम नहीं क्या. कभी खाला कभी मामा दादी, किसका किसका कुछ तो रहताच. आज क्या तो असद की फूफू. अब्बा मुझे समझता भला क्या. हाँ बात तुम्हारी ही रहती, नामा उसके लिए थे. अभी करियर का सोचूं क्या ये बात लेके बैठूं. वो जान दे सिद्धरा बारामती में हॉस्टल पर सेट हुई क्या नहीं. MSc का पहला साल है उसका. मुझे फ़ोन करती तब मैं कहाँ तो कार्यक्रम में रहती, मैं नहीं लगाई तो मॅडम फोन उठातीच नाही. असं सगळं बोलणं आहे. पण ह्याच्यातनं असं तर काय एकतरी भाषा तिची ती सगळी म्हणजे काय म्हणता येईल की हाय क्लास मुसलमानांची भाषा जरा वेगळीच असते. ही सर्वसामान्य ह्याच्यातलीच मुलगी आहे असं या भाषेवरनं तरी दिसतं आहे. आणि ती फॅमिलीशी किती अटॅचड आहे असा पण तो भाग ह्याच्यातनं खूप चांगला मांडलेला आहे. हां बागवानी भाषा किंवा हां किंवा दखनी जसं म्हणतो तसं ते सगळं आहे ते. तो असं जो आहे हा वकील आहे, म्हणजे हिच्याच बरोबरचं हे सांगणं एक माझ्या अंदाजाने एक 30 वयाच्या आसपासचे सगळे तरुण असतील असं गृहीत धरायचं. तो वकील आहे म्हणजे नवीनच वकिली सुरू झालेली आहे. पण तो त्या समाजात सुद्धा काही काम करतो आहे, म्हणजे सामाजिक काम अशा दृष्टीने सुद्धा. या निमित्ताने लेखिका एक काय म्हणता येईल मुस्लिम लोकांच्या बायकांचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात त्याच्यावर एक थोडासा त्याने एक पॉईंट घेतलेला आहे. तो असंच सांगतो. अगं खरं कामातच होतो, माझ्या सिनियरकडे केस आली आहे, त्या केसमुळे थोडा अस्वस्थही होतो. विशीतली एक मुलगी आहे मुस्लिम, सुमय्या तिचं नाव. 2 वर्षाचं मूलही आहे तिला. तिचा नवरा बीडच्या कुठल्या मस्जिदीत मौलाना आहे, तिच्याहून 5-6 वर्षांनी मोठा. ही मुलगी शहरात राहिलेली. तिने तिच्या समवयस्क दिराशी बोललेलं नवऱ्याला आवडायचं नाही. शिवाय तिने कधी बुरखा वगैरे घातला नव्हता. नवऱ्याने मात्र जबरदस्ती तिला बुरखा घालायला भाग पाडलं. ती अभ्यासात हुशार, दिराला अभ्यासात मदत करायची. दीर असला तरी परपुरुष आहे असं म्हणून त्यानं तिचं बोलणं बंद केलं. घरातल्या इतर महिलांशी देखील ती एकलकोंडी झाली. पण तिला अशा बंदिस्त वातावरणात तिचा जीव लागेना. एक दिवशी ती नवऱ्याशी भांडली तर त्यानं तिला घराबाहेर काढला. ती माहेरी आली पण नेमके तेव्हा तिला दिवस गेले होते. नवऱ्याने वर्षभर तिच्याकडे पाहिले नाही. माहेरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला
पण सासरच्यांनी कुणीही ऐकलं नाही. मागाहून कळलं की त्याने 3-4 महिने दुसरं लग्न केलं. सुमय्या धीट आहे. तिनं केस केलीच. तलाक न घेता दुसरं लग्न केलं कसं? केस कोर्टाच्या मीडिएशन म्हणजे एका प्रकारच्या समुपदेशनासाठी रेफर केली आहे. स्पीडी जस्टिस हा एक पर्याय आहे. मीडिएशनच्या निकालावर अपील करता येत नाही. होईल ते इथंच. नाहीतर मग इथं रेफर न करता रेग्युलर कोर्टात केस चालवणे हा पर्याय. हे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. कारण एकदा का तिथला निकाल मानला आणि तो आपल्यावर अन्यायकारक वाटला तर काहीही करता येणार नाही. आणि रेग्युलर चालवायचं तर किती दिवस लागतील निकाल हाती यायला हे सांगता येत नाही. असं म्हणजे त्या ह्याच्यातसुद्धा बायकांची कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम असू शकतात असं एक तिने एक वेगळा हे मांडलेला आहे. म्हणजे तिचा तोही काय म्हणता येईल चौफेर अभ्यास आहे असं म्हणू शकतो. मग त्या सुमीची तिची ओळख होती. त्याला जास्त आपुलकी वाटायला लागते. मग ती त्यांच्या सगळ्या लोकांच्या ह्याच्यात त्याला बोलवतं एकदा. निमित्त आहे की एक मुस्लिम युवा संमेलन असं ते असत आणि ते भरवण्याच्या तयारीत आहेत. तर त्या मिटिंगला बोलवतात त्या सुमितला. सुमित तिथं गेलेला आहे. आणि मग इथे सुद्धा ते काय काय करायचं त्या संमेलनात ह्याच्यावरची एक चर्चा आहे. तर ते समीना भाभी नावाच्या त्या बाई आहेत. त्या म्हणतात आपल्या संस्थेतील तरुण कार्यकर्त्यांना अनुभव करू द्यावा असं सुचवलं. या कार्यकर्त्या वस्तीतल्या तिथंच राहतात आणि तिथल्या प्रश्नांसाठी काम करतात. त्या बोलतील तर बरं होईल. म्हणजे बघ मुस्लिम बाईची सतत बिचारी म्हणून जी प्रतिमा तयार झाली आहे ती मोडायला मदत होईल. यशस्वी स्त्रिया असल्या की पुन्हा त्यांच्याकडे प्रिव्हिलेज मुस्लिम म्हणून नाहीतर अपवाद म्हणून पाहिलं जातं. पण सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया देखील किती खमक्या, हुशार आणि शहाण्या असतात. आयुष्यातले टक्के टोणपे खाऊन शहाणपण कमावलेले असतात. समुदायातली एकूण एक बाई पीडित आणि एकूण एक मुस्लिम पुरुष हा अन्यायी, रांगडा, लंपट, दुष्ट या नरेटिव्हला यातून धक्का बसेल. प्रत्यक्ष वस्त्यात फिरताना काय अनुभवतात, काय बदल दिसतात हे त्या सांगतील. समीना भाभींनं एक नवीन दृष्टिकोन दिला होता. मुस्लिम स्त्रीचं बिचारपण आणि पुरुषाचं दानवीकरण हे चित्र किती नॉर्मलाईज झालं आहे याची प्रचिती वेळोवेळी त्या दोघांनाही येत होती. नाझियाकडे अय्या किती विरोध करून आली असेल किंवा असदकडे अच्छा तू मुस्लिम आहे अशा आविर्भावात बघितलं जात होतं. हा सगळा म्हणजे तो तिचा जो परिसर आहे तिथं गेल्यानंतर तिला काय काय जाणवतं किंवा ह्याच्या प्रतिक्रिया असा तो सगळा भाग त्याच्यात येतो. समितवर जरी पत्रकार असला तरी काही प्रमाणात काय संस्कार जुनेच आहेत. हां त्यामुळे त्याला अजून ते म्हणजे मला तरी आज कालपासून ते पुस्तक परत हे करताना असं जाणवत आलं की तो एका मोठ्या नावेत बसलेला आहे आणि वादळ आलेलं आहे आणि ती नाव हेलकावे खाती आहे, मोठमोठे हेलकावे खाती आहे. त्यामुळे तो नाझियाबद्दल प्रचंड प्रेम ते एकदम दुसरटो या ह्याच्यात तो हेलकावताना दिसतो या कादंबरीत. पण नाझिया तशी नाही. ती बॅलन्स्ड आहे, शांतपणे विचार करणारी आहे, अशी बहकून जाणारी नाही असं तिचं चित्र आहे ते. आता त्याला हळूहळू ते तिच्याविषयी खूपच प्रेम वाटायला लागलेलं आहे आणि तो एकदा ते तिच्यासमोर बोलून दाखवतो. म्हणजे आता ह्याला काय झालं आहे असद आणि ती हे बऱ्याचदा एकत्र असतात. म्हणजे ते मित्रमैत्रिणीच आहेत आणि ह्याला उगीच संशय आहे की बहुतेक हे पुढे जाऊन लग्नच करणार म्हणून तो त्या असदवर वैतागलेलाच असतो कायम आणि हिच्यावर त्यामुळे तो
तिला सांगतो की माझी कित्येक दिवसांची झोप उडाली आहे, असं तुला, म्हणजे तो असं तिला जान म्हणत असतो, म्हणून हे त्याला ते जरा टोचत असतं ते, हां जान म्हणत असतो तो. ते त्याचं कारण पुढं दिलं आहे त्यांनी, काय म्हणतो ते. मग ती म्हणते तुझा प्रॉब्लेमच कळत नाही आहे मला सकाळपासून, असं दोर का उखडलास. तो किंवा जगामधलं कुणीही काही मला म्हणेल, पण तुला काय करायचं आहे. नाझियाही कातावली. मग तो सांगतो माझा प्रॉब्लेम समजून घेशील तर कळेल. कॉम्प्लिकेटेडच आहे माझा प्रॉब्लेम. माझा प्रॉब्लेम तू आहेस, माझी स्ट्रेंथ, माझा विकनेस दोन्हीही. मला तू फार आवडतेस, सतत तुला सांगत राहावं असं वाटतं. माझा जीव जडला आहे तुझ्यावर, दिवस रात्र डोळ्यासमोर असतेस. वेड्यासारखं झालं आहे मला माझं काहीतरी, कधी कुठे कसं माहीत नाही, पण मला तुझ्याविषयी ओढ वाटू लागली. असं तुला जान म्हणतो तेव्हा मला त्रास होतो. त्याची हाक माझ्या काळजात रुतते. जबरदस्त पेन होतं. लिसन मला त्याच्यावर जळायचं नाही आहे, पण तुम्हा दोघांना एकत्र पाहतो तेव्हा माझी फार चरफड होते, जीव जड होतो. मला आत्तासुद्धा धडधड होते, एक क्षण चैन नाही, नुसती अस्वस्थता. फारच वाईट अवस्था आहे नाज, पण माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम देखील आहे. हे सगळं ऐकताना नाझियाचे श्वास वाढत होते. तिच्याही आत कमाल धडधड सुरू झाली होती. ती 2 पावलं मागे सरकली. तो अगदी शांतपणे धीम्या स्वर आवाजात बोलू लागला. मी केला प्रयत्न तुझ्यापासून दूर राहण्याचा, पण हे मन नाही ऐकत. काय करू तू सांग. नाज, मला तू हवी आहे आयुष्यात. माझं वर्तुळ त्याशिवाय पुरं होऊ शकत नाही. कसं सांगू तुला. मला तू, तुझं असणं, वागणं, बोलणं, हसणं सगळं हवं आहे. मी हरकून जातो तुझ्या सहवासानं. नेहमी, प्रत्येक वेळी तुझ्याकडे खेचून घ्यावंसं वाटतं, तुझ्या अस्तित्वात विरघळून घ्यावंसं वाटतं. तू माझी मैत्रीण नव्हती, मी तुझ्याशी भांडायचो तेव्हाही मला तू आवडायचीस. मला उमगत नव्हतं एवढंच. नास, तुझं कुणी नुसतं नाव घेतलं तर माझ्या हृदयात नाद निर्माण होतो. मी कसं सांगू तुला, कसं समजावू. मी तुझ्यासाठी किती काय फील करतो. नास, तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो ग, खूप प्रेम करतो. असं ते काय त्याचं निवेदन आहे हे पहिलं. मग ती जरा, तिला हे अनपेक्षित आहे, त्यामुळे काय तिलाही पटकन काही रिॲक्ट करू शकत नाही. पण कुठंतरी तो एक विचार आता तिच्याही मनात सुरू झालेला आहे. असदविषयी तिला जे वाटतं आहे की तो एक चांगला मित्र आहे लहानपणापासूनचा, पण लाईफ पार्टनर म्हणून नाही, असं पण तिचं क्लिअर आहे. त्यामुळे आता सुमितविषयी त्याला जरा, तिला पण थोडंसं वाटायला सुरुवात झालेली आहे. सुमित, नाझिया, रोज नावाची याच फील्डमधली एक आहे की जी सुमितवर मरते आहे. ती ख्रिश्चन आहे. आणि चिंतामणी, असं हे 4 जणांचे एक टोळक आहे असं म्हणू. असा हा आपापसातला त्या रिलेशन्सचा एक भाग आहे. मग एकदा गणपतीच्या दिवसात हा सगळ्यांनाच घरी बोलवतो सुमित. आणि मग त्याची आई मोदक करते, हाही मोदक करायला बसलेला आहे. बाहेर सगळे जमलेले आहेत. या सुमितचा एक धाकटा भाऊ निखिल पण आहे. मग तो बाहेर नाही म्हणून बाहेर चर्चा होती की सुमित कुठे गेला. मग ते सांगतात नाही आज तो आईला मदत करतोय मोदक करायला. मग तो नाझियाला पण बोलवतो, ये म्हणतात. ती नाझिया पण जाते. तो म्हणतो बस मी शिकवतो तुला मोदक कसे करायचे. असं पण सुरू होतं ते. आणि ह्याच्यातनं मग ते हळूहळू ते एक रिलेशन डेव्हलप होत जातं आहे. मग कुठंतरी एकदा त्यांचा काहीतरी एक नाईट आऊटचा कार्यक्रम ठरतो. आता ते खूप मोठं एक भाग आहे. पण हा म्हणजे लेखिकेचा
काय म्हणता येईल, धर्माविषयीचा जो एक विचार आहे तो या पॅसेजमध्ये चांगल्या रीतीने आणलेला आहे, म्हणून तो एक वाचून दाखवतो मी. सुमित नावाच्या प्रेमाच्या वादळानं तिला हादरवून सोडलं होतं. आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते? केलं सुमितनं प्रपोज तर त्याचा इतका भाऊ का करतोय आपण? का आजारी पडतोय? सुमित मला आवडतो. त्याचा वरून चिडका आणि आतून कोवळा असणारा स्वभावही आवडतो. त्याच्या प्रपोजलवर नकळतपणे का होईना विचार केल्यावर त्याच्याविषयी ओढ वाटते हेही जाणवते. या जाणीवा मला हव्यात की नकोत? करिअर ही माझी प्रायोरिटी आहेच, पण मग प्रेम कधी कुठल्या टप्प्यावर मिळवायचं आहे? आयुष्यात प्रेमानं कधी शिरकाण करावं याचा ठोकताळा नियम ठरवून घेता येतं? भावना जाणीवा रोखून धरता येतही असेल, पण त्या अशा थोपवून धरणं नैसर्गिक आहे. आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट मिळकतीनंतर प्रेमाचा बहा स्वीकारू का तोवर प्रेमाचा विचारच करायला नको? हे कृत्रिम नाही का ठरणार? मी काय शोधते? मला सुमितच्या बाबत कसली अडचण वाटते? धर्म? आम्ही भिन्न धर्मी आहोत. तो माझ्या धर्माचा का नाही ही अडचण वाटते? शक्यच नाही. माझ्याबाबत तर हे कारण नाहीच नाही. माझ्यासाठी कितीही झालं, काहीही झालं तरी माणूस महत्त्वाचा. त्याचं माझ्यासाठी योग्य असणं महत्त्वाचं. त्याला मला किंवा मला त्याला सोबत करावीशी वाटणं हे महत्त्वाचं. माणूस निव्वळ सजातीय किंवा स्वधर्मीय असल्याने प्रेमासाठी, सोबतीसाठी, कंपॅनियनशिपसाठी, जोडीदारासाठी योग्य होत नाही. धर्म ही काय व्यक्तीच्या निवड करण्याची पात्रता नाही. इतकी शहाणीव समज आहेच मला. सुमितच्या बाबतीत अडचण काय वाटते या प्रश्नाचं उत्तर म्हणूनही धर्म असा प्रश्न येणंच मुळी चुकीचं आहे. असं एक क्लिअर थिंकिंग या नाझियाचं ज्या लेखिकेने दाखवलेलं आहे ते पण खूपच कौतुकास्पद वाटलं मला, की म्हणजे नुसतंच आपल्या उथळ विचार असे मांडलेले नाहीत, की सखोल त्याच्यावर तिने विचार केलेला आहे. आता तिने एक हे पण केलेलं आहे, मुस्लिम प्रश्नांविषयी पेपरमध्ये काही लिखाण पण केलेलं आहे, जे या सुमितच्या आईने वाचलेलं आहे. तिला ते आवडलेलं आहे म्हणून ती आई म्हणते की मला तिच्याशी बोलायचं आहे. म्हणून ते आईचा आणि या नाझियाचा सुद्धा संवाद होतो. मग तो म्हणतो की पण तू असं सतत मुस्लिम प्रश्नांवर लिहित बसलीस तर तुझ्यावर एक तो स्टॅम्प बसणार ना की तू हेच लिहितेस वगैरे, म्हणून तो तिला त्याविषयी जरा छेडतो आहे. तो म्हणतो अशा बातम्यांनी माणसांची मनं अधिक कलुषित होतील असं नाही का वाटत तुला? मग ती म्हणते बरोबर आहे तुझं, पण विशिष्ट एका धर्माविषयी द्वेष आहे हे अधोरेखित करण्यासाठी मी या उठाठेवी करत नाही. तर अशा छोट्या छोट्या घटनेतून आपण जातींच्या अदृश्य भिंती का वाढवतो तेही विनाकारण हे सांगायचं असतं. आपल्यासाठी आपला शेजारी जो अडचणीत नातेवाईकांपेक्षाही तातडीने धावून येणार आहे तो शेजारी, सोबती नसून तो हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिश्चन, तो बौद्ध किंवा अन्य काहीही म्हणत वेगळे का पडतोय याचं मला उत्तर सापडत नाही. शिक्षण नोकरीनिमित्त आपली गावं घरं सोडून विस्थापित होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत अन्न निवारा या मूलभूत गरजा या माणूस म्हणून प्रत्येकाच्या सारख्याच आहेत. एका धर्माच्या माणसाची भूक वा आसऱ्याची गरजही अन्य धर्मातील माणसाच्या भूक वा आसऱ्यापेक्षा वेगळी कशी असणार? नाव सांगितल्याशिवाय तर आपल्याला समोरच्या व्यक्तीची जात धर्मही कळत नाही. अपवादात्मक रूपाने पेहरावावरून कळतो, अन्यथा नाहीच. मग या भेदाभेदीतून साध्य काय होतं? उलट विविध संस्कृतीतून आपण किती समृद्ध होतो. पण सध्या आपापली कम्युनिटी हा प्रकार खूपच फोफावला आहे. आवश्यकता भासल्यास आपण घरात राहण्यासाठीच्या नियम अटी करू शकतो,
पण थेट नाकारणं या साऱ्यातून केवळ आपली अमानवीयता उघडी पडते. पण अन्य काय साध्य होतं हे मात्र कळलेलं नाही. ते सगळं मी सांगण्याचा मी प्रयत्न करते. असा एक तिचा खूप मोठा हे आहे. ते ॲक्च्युली खूप मोठा एक धर्माविषयीचा पण तिचा पॅसेज आहे. आता हे सगळे ते एका नाईट आऊटच्या पार्टीत एकत्र आलेले आहेत आणि बाय चान्स असा तो एक योग जुळून येतो की दोघंच आहेत. मग त्यांनी एक पुस्तक मागितलं आहे. मग तो त्याच्या खोलीत घेऊन जातो. पुस्तक आहे तिथे. मग ती म्हणते, बाहेरच्या कपाटात हे पुस्तक दिसलं नाही. म्हटलं तुझ्या खोलीत असेल म्हणून. तो म्हणतो, म्हणजे हे पुस्तकच नसतं माझ्याकडे तर. मग ती म्हणते, तर अजून कुठला तरी पुस्तकाचं नाव घेतलं. मग तो म्हणतो, तुला माझ्यासोबत एकांत हवा होता. नाच तो हळुवार झाला. तिनं तिची नजर त्याच्या नजरेत स्थिर केली. 2 पावलं त्याच्या दिशेने पुढं झाली. म्हणाली, आयुष्यभर इतकी काळजी करणं शक्य आहे तुला? करू शकशील इतकंच प्रेम आज, उद्या, नेहमी, आयुष्यभर? मी हे आपल्यातलं आत्ताचं 5-10 पावलांचा अंतर कापून तुझ्यापर्यंत आले. तर तिथून पुढची जन्मभराची वाट माझ्यासोबत चालशील? मी तयार आहे. तू? असं एक प्रपोज करण्याचा एक वेगळाच प्रकार याच्यात मांडलेला आहे त्यांनी. पुढे खूप अशा गोष्टी आहेत. आणखी काही वाचून दाखवू का? जरा थोडंसंच हे दाखवतं, खूपच आहे त्याच्यात एकूण. पुढे होतं काय की त्या संमेलनाच्या बैठका बऱ्याच होत राहतात. यालाही इन्व्हॉल्व करून घेतात. काही कामं ह्याच्यावर सोपवतात. त्या संमेलनाचं सगळं खूप चांगल्या रीतीने कामकाज होतं. काही मुस्लिम मुलं ह्याच्याबद्दलसुद्धा खूप आदराने बोलू लागतात. आणि मग एकदा ईद येते. आणि मग ईद हा जसा ही गेली त्याच्या घरी गणपतीला, तसं मग ती पण त्याला इफ्तार पार्टीला बोलवते. आता कसं होतं की आपण ज्या इफ्तार पार्ट्या कुणी काही अटेंड केलेल्या असतील तर त्या काय म्हणजे सार्वजनिक जास्त असतात. खूप लोक एकत्र आले आणि मग ते भेटले आणि मग असं ते त्यांचं काही चाललेलं असतं. छोट्या घरातल्या प्रमाणातल्या इफ्तार पार्टीत सहसा सामील होण्याचा प्रसंग येत नाही आपल्याला तरी. तर आता हा त्या सुमितवर तो प्रसंग आलेला आहे आणि तो गेलेला आहे तिथे. आणि तिथे मग त्याला त्या सगळ्या वातावरणाचा त्रास होतो त्याला. तिथे सगळे ते दाढी वाढवलेले, टोप्या घातलेले, एकाच थाळीत बसून खाणारे. मग त्याच्यातही पुन्हा असद ही जरा आपुलकीने बोलतायत, वागतात. ह्याचा भयंकर त्रास होतो. तो त्या दिवशी काही फारसा बोलत नाही, तुटल्यासारखाच होतो. असं ते सगळ्यांच्या लक्षात पण येतं. तर तो एक छोटा प्रसंग वाचूयात जरा. इफ्तार पार्टीच्या दिवशीचा सुमीच्या वागण्यातला तुटकपणा नाझियाच्या जिव्हारी लागला होता. तिने मुद्दाम चिंतामणी करवी कळवलं, नेहमीच्या टेकडीवर संध्याकाळची वाट पाहते. नाही आलास तर पुन्हा कधी येऊ नको. त्या दोघांच्या मॅटरमध्ये तिसऱ्या कुणालाही खेचलेलं सुमितला अजिबात आवडायचं नाही आणि म्हणूनच ही मात्रा बरोबर वर्मी लागली होती. टेकडीवर दोघं बराच वेळापासून न बोलता बसून होते. सुमितची तगमग मात्र संपली नव्हती. उलट त्याच्या डोक्यात चित्रविचित्र विचारांनी भडका उडाला होता. नाझूच्या माणसात आपल्यालाच इतकं का अनकम्फर्टेबल वाटावं? नाझियावर प्रेम आहे त्या अर्थी तिची माणसं बळच आपली वाटायला हवी याचं छुपं दडपण आलं का? रस्त्यांनी दिसलेल्या पांढऱ्या शुभ्र टोप्या, भरगच्च दाढीदारी माणसं, पायजमे,
लुंग्या घालून फळपदार्थांची विक्री करणारी माणसं, डोक्यावर ओढण्या लपेटलेल्या बायका, बुरख्यातून डोकावणारे सुरमेदार डोळे, उंचच उंच पडदे, दस्तरखानावरची भली मोठी ताटं, इतरचा सुवास, अजांचे सूर, सारं किती वेगळं वाटत होतं. मी जसा नव्या जगात अवतरलो. इतक्या वर्षात जणू एक समाज केवळ नावानं माहीत होता. त्या पलीकडे असं काही नव्हतंच ठाऊक. इतक्या वेगळ्या वातावरणाशी इतका अनभिज्ञ होतो. जिथं ती इतकी सहज होती तिथं आपल्याला उपरं वाटलं. जिथं असत तिच्या जवळचा भासत होता त्या चित्रात आपण कुठंच नव्हतं. हे वेगळं म्हणजे मुसलमानी वातावरण. काय बोलतोय मी हे. सुमितला एकीकडे उलगडा होत नव्हता, दुसरीकडे स्वतःच्याच विचारांची टोचणी पण लागली होती. कातर वेळच्या विचित्र कात्रीत होता. फारच घाण अस्वस्थता होती. ही त्याच्या मनाची ही अशी एक तगमग आहे. आता होतं असं की सामान्यतः सगळे विवाह जे होतात ते आपापल्या जातीत, आपल्याच धर्मात, आपल्याच जातीत असं सगळं होतं. त्यामुळे एका वेगळ्या जगात आपण कुठेतरी जाऊन पोचतो आहोत हा अनुभव सहसा येत नाही. तो ह्याला आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो खूपच डिस्टर्ब झालेला आहे. आणि ह्याची मग आता पुढे काय रिपरकशन्स होतात ते काही मी सांगत नाही, तुम्ही वाचा ते. पण खूप बॅलन्स्ड पद्धतीने हे सगळं तिने सामाजिक चित्र जे उभं केलेलं आहे ते खूप बॅलन्स्ड आहे. म्हणजे कुणाची आता ह्यांची टोकाची भूमिका त्यांची टोकीची भूमिका असं काही केलेलं नाही. दोन्ही समाजातले बरा वाईट विचार करणारे लोक आहेत, बॅलन्स विचार करणारे लोक आहेत. असं ते सगळं खुलं चांगल्यापैकी वातावरण त्यांनी निर्माण केलं आहे. मग ते रोजचाही एका बाजूनी ते असं होतं की या दोघांमध्ये वितुष्ट आला तर बरं, नाझिया आणि सुमितमध्ये, म्हणजे मग ते स्वतःचं संधान जुळवू शकेल असं तिचं पण आहे. आणि हा चिंतामणी खूप व्यवस्थित बॅलन्स्ड असा मुलगा दाखवलेला आहे. तो टोकतो आहे सुमितला की तुझं हे जे चाललेलं आहे हे नाझियाबरोबरचं वागणं हे खूप चुकीचं आहे, हे योग्य नाही असं तो टोकणारा पण म्हणजे सत्सत्व बुद्धीचा त्या आवाज म्हणता येईल असा तो चिंतामणी आहे. आणि मग पुढे आणखी काही केसेस ज्या त्या असदकडे आलेल्या आहेत किंवा हे एका बातमीच्या निमित्ताने एका खेड्यात जाऊन पोचतात, तिथल्या एका स्त्रीचा खूप वेगळाच मोठा प्रॉब्लेम आहे तो येतो ह्याच्यात पुढे. आणि मग ते इतकी त्या ह्याच्यात इन्व्हॉल्व होतात की नाझिया आणि असदसुद्धा ते तिला सांभाळायलाच घेऊन येतात. खूप असं ते एक इंटरेस्टिंग असा तो भाग त्यांनी रंगवलेला आहे. एका ह्याच्यात खूप असं ते हेलकावे म्हटल्यासारखं असं ते एक लंबक इकडून तिकडे खूप मोठ्या प्रमाणात जातो आणि मग खूप असं ते सगळं ते दोघांचंही भावविश्वास खूप उद्ध्वस्त झाल्यासारखं होतं. पण शेवट असा जरा तिने एक केलेलं आहे की आशेचा कुठेतरी एक सूर आहे असं ते असा तो शेवट केलेला आहे. इत्रनामा म्हणजे मी त्यांनाच विचारून घेतला की काय नक्की, म्हणजे आपल्याला ते रोजनामा माहीत असतो किंवा अकबरनामा वगैरे असतं ते सगळं माहीत असतं, पण हे इत्रनामा हे काय आहे. तर त्यांनी सांगितलं की अत्तराने सुगंधित झालेलं पत्र, त्याचा तो अर्थ आहे. तर असा तो इत्रनामा आहे तिचा तो. हां म्हणजे ते खूप चांगले असायचे प्रत्येक हो. चांगले असायचे बॅलन्स होती. हां त्याबद्दल मला एक विचारायचं आहे की त्यांनी जे इफ्तारला त्याला जे सगळं ते जाणवलं की हे होतं, तशीच ती जेव्हा मोदक करायला आज बसते दॅट वॉज अ टोटली डिफरंट कल्चर. हो तर तिच्या मनातल्या भावना नाही का? नाही आलेल्या की त्या आल्यात त्या ते सगळंच वाचून न करायचं. पण ती म्हणजे नाही ती तेच म्हणते की मी इतक्या सहजपणे ते सगळं स्वीकारलं की आईने हे केलं, मी मोदक हे करायला गेली, मला काही त्याच्याविषयी काही वाटलं नाही, ह्यालाच काय इतकं वाटावं माझ्या लोकांविषयी या असं. कुठल्याही कथेला म्हणजे
ती सहजपणे तिथे म्हणजे हे झालं, समरस झाली, पण हा झाला नाही. हे त्यांचे धर्म बदलून सुद्धा हेच होईल. हा पुरुष जेव्हा कुणाच्या तरी दुसरीकडे Exactly. जाईल आणि हा. ती बाई जेव्हा दुसरीकडे जाईल, तर ती ज्या म्हणजे सहजतेनं समरस होईल तेवढा तो होतच नाही. हा धर्म बदलून कुठलाही धर्म कुठलाही. लावा त्याला 100%. नाही आणि म्हणजे बहुतेक मेघना पेठेच्याच कुठेतरी कथेत असा उल्लेख होता हा की जेव्हा लग्न करतो आपण तेव्हा हा म्हणजे तो सगळा गोतवळा तुमच्या बरोबर येतो. कुटुंबाशी लग्न होतं. हा एका म्हणजे दिवशी ऑफिसमध्ये की colleagues असं होत नाही की ती फक्त एकच बाई असं नाही की तो तिचा सगळा या कॉन्टेक्स्टमध्ये मी माझा 2 अनुभव सांगतो. म्हणजे माझ्या 2 मित्रांनी मुसलमान मुलींशी लग्न केलं. त्यांना खूप त्रास झाला त्याच्यामध्ये. त्यातला मराठापणे त्यांना तर प्रचंड त्रास झाला. त्या आमच्याबरोबर अतिशय कम्फर्टेबल असतात दोघी. त्या देवळात पण येते, नमस्कार करत नाही, टिकली लावत नाहीत, राहतात थोडंफार मुसलमान मुली स्त्रियांसारखं राहतात. मुखा वगैरे सोडून देते काही नाही. बोथ आर डॉक्टर्स, बोथ आर वेल एज्युकेटेड. पण माझे मित्र तिकडे कधी गेल्याचं मी कधी ऐकलं नाही. दुसरा माझी पुतणी, माझ्या पुतणीने मुसलमान मुलाशी लग्न केलं. सख्खी माझ्या सगळ्या चुलत भावाची मुलगी पुतणी पुण्यामध्ये तिने मुसलमान मुलाशी लग्न केलं. ती जाऊन 100% मुसलमान झाली. म्हणजे नाव सुद्धा बदललं तिने. आणि जवळजवळ 20 वर्ष गेल्यानंतर ती पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हायला लागली. तोपर्यंत तिला कोणी विचार करत नव्हतं. टिकून आहे तिचं लग्न. जसे आपण जे भांडण ऐकत स्त्रिया कशा पटकन अडॉप्ट होतात. फॅमिलीशी ऍडजस्ट झालाच नाही का? नाही म्हणजे आता कसं आहे, त्या दोघी मुली ज्या माझ्या मित्रांच्या बायका आहेत त्या ज्या पद्धतीने आमच्यामध्ये मिक्स होतात, मराठी बोलतात, हिंदी पण नाही, मराठी बोलतात, सगळं त्या आमच्या बरोबर देवळात पण येतात. आम्ही कुठं टुरिंगला गेलो तर सगळीकडे फिरतात. पण माझे मित्र कधी माशिदीत गेल्याचं मी ऐकलं नाही. पूर्वी मुलींची लग्न लहानपणी करायचे कारण दे वेअर ऍडजस्टेड इन दॅट होम. आता जेव्हा मुलींची लग्न मोठेपणी होतात, अगदी तेच म्हणजे कोकण असतं तू कोकण असतं देशात, तरीही आमच्यात असं नाही, आमच्यात असं नाही म्हणजे नाही. हा प्रकार मोठ्या अगदी 2 जाती एका घरातल्या 2 मुलींची लग्न केल्यामुळे टोटली कल्चर वेगळं. या कथेमध्ये हिंदुत्वाची मान्यता नाही आहे. धर्माशी संबंध मला सांगा, कुठलीही स्त्री ही सासरच्या कुटुंबाशी जेवढी एकरूप होते तेवढ्या बायकोलाही नवरा त्याच्या सासरच्या कुटुंबाशी एकरूप होत नाही. एका जातीचे असणारे हा बेसिक स्त्री आणि पुरुषावर लागली बोलत येतो. ही कथा नाही, ही मुस्लिम अशी कथा जरी असली तरी ती फक्त निखळ आणि निव्वळ प्रेमकथा आहे. हिंदू मुस्लिम असा संदर्भ फक्त तपशिलात्मक आहे. हिंदू मुस्लिम असल्यामुळे त्याच्यात अडथळे आले असं चकून सुद्धा काही नाही तिथं. म्हणजे मुलाचं घर आहे ते एकदम सनातनी वगैरे अगदी जुनं आहे, पण त्यांच्या घरात सुद्धा हे कळल्यानंतर काही स्फोट झाला वगैरे असं काही घडत नाही. अनपेक्षित सुद्धा काही वाटलेलं नाही. सगळे अगदी सहजपणे पाठीशी उभारलेले. आणि याच्यावर सांगतो, ज्या दोन्ही मित्रांच्या मुसलमान बायकांना त्यांच्या फॅमिलीने इमिजिएटली ऍक्सेप्ट केलं, पण त्या मुलीच्या फॅमिलीजनी यांना अजून ऍक्सेप्ट केलं. सिनेमा गैरसमज भांडणा वगैरे अशा पद्धतीने गेलेली कथा आहे.